वसंताची पहाट घेऊन आली नव चैतन्याचा गोडवा, वसंताची पहाट घेऊन आली नव चैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू आला चैत्र पाडवा, आला चैत्र पाडवा। सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम। श्रोत्यो, 30 मार्चला मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत आहे। नवीन वर्ष, मराठी नवीन वर्ष, आणि या मराठी नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी, या नवीन वर्षाचा आनंद व्यक्त करण्यासाठी आपण जी गुढी, त्या आनंदाचं स्वरूप, त्या विजयाचं स्वरूप असलेली, त्या विजयाचं प्रतीक असलेली म्हणजेच गुढी, ती गुढी प्रत्येकाच्या अंगणी शोभून दिसत असते। कारण गुढी ही फक्त आणि फक्त आनंदाचं प्रतीक आहे। आणि या गुढीमध्ये सुद्धा सुख दुःखाप्रमाणेच गुढीतही आहे ना, कडू गोड चवीचा मेळ आहे ना, तसाच आपल्या या जीवनाचा हा खेळ आहे। आणि अशा प्रकारे या गुढीचा आनंदाचं प्रतीक म्हणून आपण या गुढीला आपल्या दारासमोर मांडतो। आणि या नवीन वर्षाच्या, मराठी नवीन वर्षापासून पुन्हा घेऊ एक नवा ध्यास आणि सुरुवात करूया आपल्या या नवीन वर्षाला आपण। आणि या नवीन वर्षाची सुरुवात कशा प्रकारे करायची, नवीन वर्षाची सुरुवात कशा प्रकारे करायची ती मात्र शेवट आपल्या हातात नाही, पण याची सुरुवात कशा प्रकारे करायची, या नवीन वर्षाचं स्वागत कशा प्रकारे करायचं ते आपल्या हातात आहे, ते आपण करू शकतो। या नवीन वर्षाच्या सकाळी सर्वप्रथम त्या परमेश्वराचं चिंतन करायचं, त्या परमेश्वराचं नामस्मरण करायचं, आणि आपल्याकडून झालेल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या नवीन वर्षाच्या निमित्त, मराठी नवीन वर्षाच्या निमित्त आपल्याकडून ज्या झालेल्या ज्या चुका आहेत, आपण या वर्षभरात ज्या काही चुका केलेल्या आहेत, ज्या काही आपण अयोग्य निर्णय घेतलेले आहेत, अशा या चुकांची त्या परमेश्वराला क्षमा मागूया। आणि त्या परमेश्वराच्या ठिकाणी आपण प्रार्थना करूया की हे ईश्वरा, हे परमेश्वरा, आमच्या हातून आता तसल्या चुका होऊ नये। आमचं हे नवीन वर्ष हे अतिशय आनंदात जावं आणि सतत आमच्या हातून चांगले कार्य होत, आमच्या हातून चांगले क्रिया घडवत, आणि या वर्षभरात सतत आम्हाला तुझ्या नावाचा ध्यास राहो, तुझ्या चिंतनात आमचं मन रमून जावं। आणि त्या दोषाची परमेश्वराकडे आपण माफी मागूया। एक स्तवन आहे, खूप सुंदर आहे, ते आपण या ईशप्राप्ती स्पीच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून श्रवण करूया। ते प्रायश्चित आहे, क्षमा कर दयाळा, क्षमा कर दयाळा। या मानवी जीवनात आपल्याला जितके आपल्याकडून दोष घडले जातात ना, ते दोष या स्तवनात आहेत, या प्रायश्चितमध्ये आहेत। प्रायश्चित म्हणजे आपल्याला झालेल्या चुकावर पश्चाताप वाटणे आणि त्या परमेश्वरापुढे ते व्यक्त करणे, त्या माऊलीपुढे, त्या ईश्वरापुढे व्यक्त करणे म्हणजेच प्रायश्चित आहे। आणि असंच हे प्रायश्चित आपण या काव्याच्या माध्यमातून त्या परमेश्वराला माफी मागूया, त्या परमेश्वराला प्रार्थना करूया की आमच्याकडून असे दोष घडू नये, अशा चुका आमच्याकडून होऊ नये। ज्या प्रकारे भांडारेकरांनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना जेव्हा त्यांना इंगळी दोष झाला होता ना, तेव्हा त्यांनी ते परमेश्वराला म्हटले होते, देवा आम्ही तुमची स्तुती करू का? आणि ती स्तुती करता करत स्तुती जसे जसे स्वामींची स्तुती करत होते, जसे जसे स्वामींचे ते काव्य करत होते, तसं त्यांच्या इंगळीचं विष त्यांच्या शरीरातून कमी होत जात होतं। तसंच प्रकारे आपल्या जीवनातून आपले वाईट प्रसंग, वाईट कार्य अशा प्रकारे नाहीसे व्हावं आणि त्या परमेश्वराच्या ठिकाणीच आपलं चित्त लागू। चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रार्थनाला। प्रभो मेरा जसी तामसी मी विकारी, विकल्पी अनहिंसको मीच भारी, भूता देव पात्रांचा विक्षोभ झाला, क्षमा
कर दयाळा, क्षमा कर दयाळा. खकाई असे निंदको आत्मघाती, वरीवर मस्पर्शी कुठलाधी दोषी. परतारको अंतरिना जिव्हाळा, क्षमा कर दयाळा, क्षमा कर दयाळा. भके पात्र विरागी मी ज्ञानी आला, करी मार्ग द्रोह गुरु ईश्वराला. महादुर्गुणी वेल वाढीस गेला, क्षमा कर दयाळा, क्षमा कर दयाळा. महानिष्ठुर लाज हीना क्रूराचा, सदा भ्रष्ट रे वंचक तस्कराचा. महाप्रसव नित्य नरकासी गेला, क्षमा कर दयाळा, क्षमा कर दयाळा. कृपाळू दयाळू तू धार्यवंता, आभाळाउनिया थोर दोषवंता. तुला आत्माचा जरी वीट आला, क्षमा कर दयाळा, 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 क्षमा कर दयाळा. सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट, सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट, आनंदाची उधळण आणि सुखाची बरसात. या सोनेरी दिवसाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष सर्वांना निरोगी आणि यशस्वी जावे हीच प्रार्थना आहे प्रभूचरणी. आज हीच प्रार्थना आहे त्या प्रभूच्या चरणावर. आणि ही प्रार्थना कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर.